नमस्कार मित्रांनो, तुम्ही 10वी अ या वेब सिरीजचा 34वा भाग तर पाहिलाच असेल आणि आता तुम्हाला अपेक्षा लागली असेल की येणारा 35वा भाग कधी येणार। तर 35वा भाग आपल्याला 19 मे रोजी दुपारी 1:30 वाजता पाहायला मिळेल। पण येणाऱ्या 35व्या भागात नेमकी घडणार तरी काय, हे सर्व पाहण्याआधी पाहू की 34व्या भागात काय घडलं होतं। तुम्ही पाहिलेच असेल की किरणला अचानक आठवते की आपल्या गावची जत्रा असते तेव्हा किती मजा असते। तेव्हा मधुकर बोलतो की तुला अचानक कसं काय आठवलं जत्रेबद्दल, आपल्या गावची जत्रा दिवाळी नंतर असते, पण आता ना आपल्या बाजूच्या गावची जत्रा असते, म्हणजेच केवडाच्या गावाची। तेव्हा अभिजित म्हणतो की केवडाच्या गावची जत्रा म्हणजे आपल्याला जावंच लागेल। नंतर मधुकर लगेच म्हणतो हो जावंच लागेल ना, तुझे सासरवाडी आहे आणि तसं पण तुला निमंत्रण आलंच असेल। तेव्हा अभिजित म्हणतो जर तुम्हाला मस्करी करायची असेल तर मी एकटाच जातो, तुम्ही बसा इथे। तेव्हा किरण म्हणतो की सगळं चांगलं चालू असलं की मित्रांची गरज पडत नाही आणि कुठला मॅटर झाला तर सगळ्यात आधी मित्रच आठवतात। तेव्हा विकास बोलतो की अभ्या आपल्याला जायचं म्हटलं तर वहिनीने आपल्याला बोलवायला पाहिजे ना। मधुकर म्हणतो की बोलवायला कशाला लागतं, जायचं आणि डायरेक्ट मटण खाऊन यायचं। तेव्हा अभिजित म्हणतो की केवडाने बोलवायला हवं ना, 2 वर्ष झालीच की जत्रा, पण तिने आपल्याला काय बोलवलं नाही, मग या वर्षी पण बोलवलं असं काही वाटत नाही। नंतर हे सर्वजण मिळून प्लॅन बनवतात आणि रेश्मा ही केवडाला जत्रेबद्दल विचारणार, मग आपण जायचं। नंतर शाळेत गेल्यावर या विषयावर त्यांची चर्चा होती। शेवटी रेश्मा केवडाला त्यांच्यामध्ये बोलायला बोलवते। केवडा आल्यानंतर मधुकर केवडाला विचारतो की कशी चालू आहे मग यात्रेची तयारी। तेव्हा केवडा म्हणते की चांगली चालू आहे पण खूप जास्त काम करावं लागतं। नंतर किरण बोलतो की कधी आहे तुमच्या गावची जत्रा, तर केवडा बोलते परवाच्या दिवशी आहे। आणि ह्या सर्वांचं बोलणं झाल्यावर केवडा बोलते की तुम्ही पण या ना आमच्या गावच्या जत्रेला। तेव्हा अभिजित बोलतो की नको केवडा, आमच्यामुळे तुझी आई तुला आणखी खूप ओरडे। तेव्हा केवडा बोलते की माझी आई कोणालाच काही बोलणार नाही आणि तुम्ही जत्रेला येणार आहात त्यामुळे तुम्हाला कोणीच काही सांगणार पण नाही, तुम्ही खरं जत्रेला या ना, आपण खूप मज्जा करू। तेव्हा विकास बोलतो की तू एवढं म्हणतेस तर येतो आम्ही। नंतर हे सर्वजण जत्रेला जाण्यासाठी तयार होतात आणि दुसऱ्या दिवशी मधुकर, किरण आणि विकास हे सर्वजण नवीन कपडे घालून अभिजितच्या घरी येतात। आणि आल्यानंतर हा मधुकर भांडण करत असतो तेव्हा तिथे दाद्या येतो। तेव्हा दाद्या अभिजितला विचारतो की तू जत्रेला चालला आहेस, तुझ्याकडे पैसे आहेत का। तेव्हा अभिजित बोलतो नाही, तो म्हणतो पैसे कशाला लागतात। तेव्हा दाद्या म्हणतो की तुला काय घ्यायचं असेल किंवा खायचं असेल त्यासाठी राहू दे। तेव्हा अभिजित पैसे घेण्यासाठी नाकार देतो। तेव्हा दाद्या पुन्हा बोलतो की आपल्या आवडत्या माणसाला एखादी वस्तू आवडली तर त्या आवडत्या माणसाला ती आवडती वस्तू दिली ना, मग आवडतं माणूस आणखी आवडतं आणि हे सर्व काही केवडासाठी होतं, ते फक्त अभिजितला समजतं। नंतर हे सर्वजण केवडाच्या घरी जातात आणि केवडा सर्वांसाठी सरबत घेऊन येतो। नंतर केवडा सर्वांची ओळख करून देते पण मधुकरची ओळख मात्र राहून जाते। नंतर हे सर्वजण जत्रेत फिरायला जातात। रेश्माला जत्रेमध्ये केसांसाठी असलेली क्लिप खूप आवडते पण पैसे नसल्यामुळे ती घेत नाही। नंतर केवडा पुढे गेल्यानंतर तिला कानातले खूप आवडतात पण महाग असल्यामुळे केवडा पण ते घेत नाही आणि हे सर्व काही अभिजित पाहत असतो। जत्रेमध्ये हे सर्वजण खूप मजा करतात। नंतर घरी जातात आणि जेवण करतात आणि जेवण सर्वांना खूप आवडतं। आता जेवण झाल्यानंतर अभिजित आणि त्याचे मित्र आता आपापल्या घरी निघतात। तेव्हा केवडा रेश्मा आणि पल्लवीला बोलते की तुम्ही दोघी थांबून घ्या, संध्याकाळी पण कार्यक्रम आहे। तेव्हा रेश्मा नाही बोलते आणि सर्वजण घरी निघतात। पण तेवढ्यात अभिजित म्हणतो की मला जत्रेत काहीतरी काम आहे, तुम्ही पुढे चला मी आलोच। तेव्हा अभिजित जत्रेत जातो आणि केवडाला आवडलेले कानातले घेतो आणि हे सर्व काही घडले 34व्या भागात। आणि आता येणाऱ्या 35व्या भागात काय होणार तर तुम्हाला समजलंच असेल की अभिजितला रेश्मासाठी 10 रुपयाची गोष्ट घेऊन देता आली नाही, तेथे केवडाला 50 रुपयाचे कानातले त्याने घेऊन दिले। आता अभिजितने केवडासाठी घेतलेले कानातले केवडा खरंच घेणार का, आणि जर रेश्माने पाहिले तर केवडा काय उत्तर देणार। म्हणजे अभिजितच्या आणि रेश्माच्या मैत्रीत दुरावा आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि रेश्माचं एकतर्फी प्रेम काय आहे हे अभिजितला समजेल का, आणि असंच आणखी खूप काही येणाऱ्या 35व्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।